ओम साईराम. शिर्डी परिक्रमा महोत्सव 2026 ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या सगळ्यापासून सुरू झालेला हा महोत्सव 2020 साली आज त्याला 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि त्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींनी घेतलेल्या आहे. त्यामध्ये शालेय चित्ररथ ही पूर्ण जबाबदारी माझी आणि माझ्या टीमवर आलेली आहे. त्या दृष्टीने आम्ही गेले 5 वर्षापासून हे खूप छानपणे आम्ही हे पार पडत आहोत. या वर्षी तब्बल 16 शैक्षणिक संस्था यात सहभागी होत आहेत. त्यात प्रामुख्याने या वर्षी प्रीती सुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल यांचे जवळपास 150 विद्यार्थ्यांचे पावली पथक यामध्ये राहणार आहे. संपूर्ण सांस्कृतिक त्यामध्ये महोत्सव सुद्धा होणार आहे. नंतर आत्मा मलिक गुरुकुलचे जवळपास 400 विद्यार्थी यात असणार आहे. त्यामध्ये त्यांचं दांडी असेल, डान्स पथक असेल, लेझिम असेल, असे कित्येक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा यामध्ये घेतले जाणार आहे. त्यामध्ये अजून एक बाब म्हणजे संपूर्ण भारतातून जो 1 नंबर ब्रास बँड ज्यांचा आज नावलौकिक झालेला आहे असे संजीवनी सैनिक स्कूलचे विद्यार्थी जवळपास 35 विद्यार्थी व 10 शिक्षक ज्यांनी आता नुकतेच मागच्या महिन्यामध्ये 26 जानेवारीला नवी दिल्ली राजपथ येथे त्यांचं सादरीकरण केलेलं आहे. तो बँड सुद्धा आपल्या ह्या परिक्रमेमध्ये सहभागी होणार आहे. ते एक खूप छान आकर्षण ठरणार आहे. सर्व भावी भक्तांनी याचा पूर्णपणे लाभ घ्यावा, याचा आनंद घ्यावा. त्यामध्ये आता या वर्षी आत्मा सैनिक स्कूलचे 500 विद्यार्थी, सिल्वर ओक अकॅडमी श्री चैतन्य स्कूलचे 250 विद्यार्थी, साई गुरुकुलचे 200 विद्यार्थी, आदर्श स्कूलचे 250 विद्यार्थी, संजीवनी इंटर स्कूलचे जवळपास 70 विद्यार्थी, साई सेवा मतिमंद शाळाचे 20 विद्यार्थी, साई श्रद्धा मूक बद्री विद्यालय 40 विद्यार्थी, गौतम पब्लिक स्कूल जे इथून जवळपास 30-35 किलोमीटर अंतरावर आहे ते सुद्धा मुलं ह्या वर्षी त्यांचा चित्र घेऊन येत आहे. त्याचे 30 विद्यार्थी आहे. साईबाबा संस्थांचे साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल तसेच कन्या विद्या मंदिर यांचे जवळपास 50 विद्यार्थी आहे. प्रीती सुधाजी स्कूलचे 150 विद्यार्थी, साई निर्माण अकॅडमीचे संपूर्ण ती स्कूलच आहे. जवळपास त्यांचे 250-300 विद्यार्थी असतात. त्याचं खूप मोठं सेवा कार्य असतं. ते आपल्या याच्यामध्ये व्हॉलंटियर्स म्हणून एक स्वयंसेवक म्हणून त्यांची खूप मोठी कामगिरी असते. तसेच ह्या वर्षी मेन म्हणजे साईबाबा धुनी रथ हा खास गुजरातहून आलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्या शिर्डीमध्ये बाबांची धुनी चालते 24 तास, ते लोक आज त्याचं प्रतिस्वरूप घेऊन एका मोठ्या टेम्पोवरती साई धुनी रथ तयार केलेला आहे. ज्यामध्ये ते आज 101 किलो ऊद त्याचा जाळणार आहे, जेणेकरून पूर्ण परिसराची आपण म्हणतो एक आध्यात्मिक ऊर्जा त्यात निर्माण होणार आहे. तसेच SGS हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक असणार आहे. साईबाबा संस्थांचं वैद्यकीय पथक आहे 3 ठिकाणी, नंतर जरा स्वामींचे 2 ठिकाणी आहे. आणि जवळपास अशा आपल्याकडे आज 11 ॲम्ब्युलन्स सुद्धा आहे. ह्या हेतूने आम्ही याची पूर्ण तयारी करत आहोत. आम्ही व आमचे सगळे सहकारी, आम्हाला सगळ्यांचा आम्हाला सहभाग आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे. साई भक्तांचं यात आम्हाला खूप सहकार्य आहे. अशा रीतीने ही परिक्रमा अशी आपण म्हणतो रात्रंदिवस 24 तास 365 दिवस चालूच राहणार आहे. आणि यातून आपल्याला एक अनुभूती आणि एक आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला त्यात मिळणार आहे. या सर्व परिक्रमा सगळ्यांनी सहभागी व्हावं, आपला सहभाग नोंदवावा. आणि काय सांगावं, आपण ज्यांच्या बाजूला चाललेलो आहोत ते स्वतः साईबाबाच आपल्याबरोबर आपल्या बाजूला चालले, आपण त्याचं बोट धरून चाललेलं आहे असा अनुभव तुम्हाला येईल. आणि जे लोक आज कोणी परिक्रमाला येऊ शकत नाही, लांबून आहेत, तर जे जेव्हा आधी लांब आहेत त्यांनी सुद्धा हे ऑनलाईन सुद्धा आम्ही त्यात ठेवलेले त्यांना बघण्याकरता ते त्याचा आनंद घेऊ शकतात. आणि म्हणून आम्ही एक घोषवाक्य घेऊन चाललो होतो 7 वर्षापासून. एक छोटंसं एक भजन आहे ते मी तुम्हाला म्हणून दाखवतो. जे भजन घेऊन आम्ही आज सगळेजण परिक्रमा करतो आहोत. आणि जे लोक आज हरिद्वार, काशी, मथुरा जाऊ शकत नाही त्यांनी शिर्डीला यावं. कारण का, हे शिर्डी हे 4ही धामचं एक प्रतीकच आहे. म्हणून भजन असं आहे, हरिद्वार मथुरा काशी शिरडी में तीर्थ सारे है, साईं बाबा के चरणों में चारों धाम हमारे है. हे बघा, 4 धामचं भाग्य आपलं साईबाबांच्या चरणापाशी आहे. साईबाबांच्या चरणी आपण सर्व लीन होऊया. ओम साईराम.